नमस्कार मित्रांनो, आवाज बदललेला आहे कारण का 2-3 दिवस झालं खोकला सर्दी त्यामुळे जरा परेशान झालोय. थोडा फरक पडलाय आज, पण 2-3 दिवस झालं झोप नाही. रात्रभर झोप नाही आहे आणि दुकान चालूच आहे. आज दिवसभर दुकानावर सागर बसला होता आणि मी घरी होतो, आराम केला जरासा. आणि तरी पण आवाज एवढा व्यवस्थित निघेना. पण शुभांगी काही बोलत नाही. बोल ग तू. बोलू टाकी तुम्ही. हां, कर सुरुवात मग आजच्या व्हिडिओची. काय सुरुवात करू मी? आज काय बनवलेस? आजची तारीख सांग. काय बनवलंस? काय बनवणार आहेस? तारीखच लक्षात नाही आज. हां, तारीख नाही लक्षात. पोळा कधी होता? चालले ना. पोळा कधी होता? पोळा हं? काल. मग आज किती तारीख असणार आहे? तारीख लक्षातच नाही सांगायची. 23 तारीख आहे. 23/8/2025. ते 22 तारखेला. आणि माझा आवाज खूप बसलाय, तर आता 1-2 दिवसामध्ये होईल असं वाटायला. आज शुभांगी आज खिचडीच बनवायला लागली. खिचडी आणि मला नाही का खिचडी आवडू लागली. या तांदळाची. चल काय काय टाकतेस खिचडीमध्ये? खिचडी बनवणार. खिचडीमध्ये काय काय टाकाली सर्व काही दाखव आज. बाप, काय काय? हे बघा, टमाटर, पत्ता गोबी हं, आणि हे खडे मसाले, हं, तेजपत्ता, लवंग आणि मिरे, विलायची हं, आणि फुले आणि कोथिंबीर, हं. हिरवी मिरची, हं. कांदा, बटाट, कढीपत्ता आणि याच्यात आहे लसूण बाप. आणि अद्रक टाकायची. तांदूळ आणलेत भारीवाले आज. 120 रुपये किलो आहेत. किती दिवस झाले त्याची खिचडी खाल्ली या नाही? तांदळाची खिचडी खाल्ली नव्हती. किती दिवस झालं? आणलीच नाही. सागर खात नाही जास्त लांबगे तांदूळ. आणि 2-3 दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण नाही टाकला, कारण का तुमच्या लक्षात आलं असं आता तब्येतीचं कारण आहे, बाकी काही नाही. आता गणपती बाप्पाचं आता लवकरच आगमन आहे, तर आम्हाला जमलं तर 1-2 दिवसामध्ये गणपती बुक करायला जायचं आहे एका ठिकाणी. तर आम्ही व्हिडिओ बनवणार आहे तिथला पण. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. हे ना ग, काय म्हणशील अजून नवीन जुनं? चला तर या खिचडी खायला या मस्त. खिचडी खायला यायचं. पहिलं बनव. बनवायलीच ना आता. हे करते ना अद्रक. ते काय बनवलेस? अद्रक आहे अद्रक. आणि शुभांगी आहे ना, लवकरच आम्हाला महालक्ष्म्या गौराई येणार आहे. त्याचा किराणा आणायचा आहे, काय काय बनवायचं आहे काय नाही सगळे आम्ही व्हिडिओ टाकणार आहे आमच्या चॅनलवरती. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे ना शुभांगी? हो. आणि गणपती बाप्पा तर 2-3 दिवसावरच आलेत. आता त्यांच्या आगमनाची तयारी खूप जोरात करायची आहे, पण माझी तब्येत बरोबर नाही. 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल. चाललंय त्याचं औषध गोळ्या घेणं. आयुर्वेदिक औषध आणलेलं आहे. दवाखान्यात गेलो नाही, दवाखान्यात जात नाही मी शक्यतो, पण कमी होईल असं वाटायला 1-2 दिवसामध्ये. चला आता आपण खिचडी झाल्यावर तुम्हाला थोडंसं दाखवून मी. मांडी घाल, मांडी घाल, पटकन मांडी घाल. झाली काय? पुलावच्या वरचं बनवलं, फुलापेक्षा भारी बनवलं आज. हे माझं आहे माझं आहे का? टाक. खाताच तुम्ही नाही म्हणणार. इतक्या वेळ तर शिवा देऊ लागलीस मला. हां, देणारच. लय बोलू लागलीस इतक्या वेळ. आता बोलणार ना. ते व्हिडिओ टाकणार आहे मी इंस्टाग्रामवर. दादू सागर कसा वाटला व्हिडिओ? जेवण करावं पटपट जेवा. लोणचं द्यायचं मग. ते ना, तुला काय कमेंट करतात म्हणून लोक माहिती आहे ना. आणि त्या दादाला असं काय बोलायला ताई? दादा गेलातच काम करतो. चला मित्रांनो, जेवण करायला या. जेवण करायला बोलू का? या जेवण करायला. बघा माझा आवाज येईल. खिचडी
खाली आता चालू आहे जेवण. खिचडी म्हणून नको पुलाव म्हण. पुलाव रोज रोज खिचडी खाऊन कशाली खाली खातो आता गरम आहे ना ग. पप्पा आणि कुठं गरम आहे? मम्मी कोथिंबीर मम्मी पप्पा आणि फ्लावर कांदा लिंबाचं लोणचं आणि पुलाव एक नंबर जेवण आहे. चला मित्रांनो या जेवण करायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.